जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोस्ट शिक्षक भरती तसंच इतर जे काही पदभरत्या असेल त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत लेटेस्ट जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागाच्या ज्या काही आश्रमशाळा आहेत तर त्या आश्रमशाळेमध्ये जे शिक्षक नियुक्त आहे तर त्या शिक्षकांना सध्या जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर ती उत्तीर्ण करण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सध्या बघा पत्र काढून देण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभागाचा तर तो देखील सध्या बघा या ठिकाणी जाहीर झाला आहे, प्रकाशित झालेला आहे. तर सध्या या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत तर ते पॉईंट सध्या आपण बघणार आहोत. जेणेकरून जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांना टी परीक्षा या ठिकाणी बघा उत्तीर्ण नेमकी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे का? त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभागाचा लेटेस्ट शासन निर्णय सध्या बघा इथं 1 जानेवारी 2026 ला निर्गमित झालेला आहे. या ठिकाणी मजकूर जर बघितला तर प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता अर्थात टी अनिवार्य करण्याबाबत अशा पद्धतीचा हा शासन निर्णय सध्या इथं जाहीर झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की 1 ते 5 या गटासाठी जे काही शिक्षक आहेत त्यांना पहिला पेपर या ठिकाणी पात्र व्हायला पडतं टीईटीचा. त्यानंतर 6 ते 8 जो गट असतो त्याला दुसरा पेपर टीईटीचा या ठिकाणी पात्र व्हायला पडतं. तर त्या अनुषंगाने इथं बघा जे काही 3 सध्या संदर्भ घेतलेले आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे 13 फेब्रुवारी 2013चा, 3 ऑक्टोबर 2013चा आणि 25 सप्टेंबर 2017चा असं 3 सध्या संदर्भ देण्यात आले. आता याच्यामध्ये प्रस्तावना जर बघितली तर इथं बघा केंद्र शासनाचा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद म्हणजे NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद दिनांक 23 ऑगस्ट 2010 व 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी अनिवार्य या ठिकाणी केली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकासाठी इयत्ता 1 ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13/2/2013 रोजी शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. पुढे काय म्हटलंय की सदर शासन निर्णयच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा टी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त या ठिकाणी जे काही प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्र परीक्षा टी प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही नियुक्त शिक्षक आहे तर त्यांना 3 संधीमध्ये या ठिकाणी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे टी परीक्षा. आणि आता महत्त्वाचं या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही सिव्हिल अपील जे आहे त्या या ठिकाणी देण्यात आलेलं सिव्हिल अपील आहे त्याच्यानुसार 1/9/2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये जी काही पुढील प्रमाणे बघा या ठिकाणी तरतूद नमूद करण्यात आली आहे. आता याच्यामध्ये जी काही टी उत्तीर्ण होणे तर ते सध्या बघा बंधनकारक असणार आहे. आता ह्यानुसार इथं पुढे म्हटलेले आहे की उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रस्तुत शासन जे काही परिपत्रकान्वये शासन निर्णय जे काही पुढे बघा या ठिकाणी निर्देश करीत आहे की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थाद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाचा आत म्हणजे या ठिकाणी 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. म्हणजे जे शिक्षक सध्या बघा या ठिकाणी शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेले आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजे जी तारीख देण्यात आली की 1/9/2027
27 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. पुढे अजून म्हटलं आहे की उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळेमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त करण्यात याव्यात अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा एक स्टेटमेंट देण्यात आलंय. म्हणजे तुम्ही जर 2 वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा ज्या आहेत तर त्या सेवा समाप्त करण्यात याव्यात अशा पद्धतीचा आशयाचा या ठिकाणी बघा जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देण्यात आलंय. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाच्या नियुक्ती समयी म्हणजे 1 ते 8वी पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराची निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार या ठिकाणी बघा झाल्यास सदर पद जे असेल तर ते कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत या ठिकाणी भरण्यात यावे. म्हणजे जी काही पदं असेल तर ती पदं डायरेक्ट आता टीईटी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी बघा संधी मिळणार आहे. आणि तिथे जर सध्या टीईटी उत्तीर्ण उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी ते पद जे असेल तर ते शैक्षणिक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने सध्या बघा शैक्षणिक वर्ष समाप्त होईपर्यंत तिथं भरलं जाणार आहे. अशा प्रकारे नियुक्ती कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान किंवा सेवा विषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थी शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा सर्व खर्च संबंधित संस्थेच्या स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. म्हणजे जर टीईटी उत्तीर्ण नसेल तर अशांना जे काही प्राथमिक शिक्षण सेवक पद असेल तर त्याच्यावर देखील नियुक्ती इथं मिळणार नाही. म्हणजे 2 वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीत शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे तर ती परीक्षा सध्या बघा उत्तीर्ण होणे बंधनकारक इथं करण्यात आलंय. लास्ट डेट जी असणार आहे ती म्हणजे 2027ची 1/9/2027 पर्यंत जी काही टीईटी परीक्षा आहे तर ती सध्या बघा उत्तीर्ण होणं बंधनकारक असणार आहे. याच्यामध्ये सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत देखील सध्या बघा असणार आहे. आणि शिक्षण हमी कायदा 2009 पासून जो काही लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेले जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना सर्वांना टीईटी सध्या बघा इथं उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. आता जी काही पुढील भरती प्रक्रिया वगैरे जर झाली तर त्याच्यामध्ये टीईटी संदर्भात जे काही उमेदवार आहे उत्तीर्ण तर त्यांनाच बघा या ठिकाणी संधी जी असेल तर ती नियुक्तीची संधी इथं बघा मिळणार आहे. तर ही एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या बघा या ठिकाणी निर्गमित झालेला आहे 1 जानेवारी 2026ला. आता ह्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या होणार. आता जी काही टीईटी परीक्षा झालेली आहे त्यानंतर बघा पुढे अजून टीईटी परीक्षा लवकरच जे काही नोटिफिकेशन असेल तर ते देखील या ठिकाणी येऊ शकतं. तर सध्या त्या संदर्भात जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास सुरू ठेवा. आपल्या चॅनलवर देखील व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकता. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर काही कमेंट असतील कमेंट नक्की करा. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.